घरातच 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा छपाई केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोल्हापूर पथकानं इचलकरंजीतील तिघा तरुणांना अटक केली। अनिकेत शिंदे, राज सनदी आणि शोएब कलावंत अशी त्यांची नावं आहेत। या कारवाईत त्यांच्याकडून 2,24,000च्या बनावट नोटा आणि 70,700 रुपयांचं साहित्य असा 2,94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या तिघांनी या बनावट नोटा कधीपासून बनवण्यास सुरुवात केली, त्या कुठे वापरल्या, अन्य साथीदार कोण आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत। चलनात बनावट नोटा खपवण्याचं प्रमाण वाढल्यानं याबाबत शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते। त्यानुसार तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संतोष बर्गे आणि प्रदीप पाटील यांना इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं बुधवारी रात्री सापळा रचून अनिकेत शिंदे याला ताब्यात घेतलं। झडतीत त्याच्या खिशात काही बनावट नोटा मिळून आल्या। अधिक चौकशीत त्यानं घरातच बनावट नोटांची छपाई करत असल्याचं सांगितलं। त्यामध्ये राज सनदी, शोएब कलावंत हे मदत करत होते। पोलिसांनी मंगळवार पेठ परिसरातील शिंदे राहण्यास असलेल्या घरात छापा टाकला। यावेळी कलावंत आणि सनदी आढळले। तसंच घरातच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेलं साहित्य मिळून आलं। या कारवाईत 500 रुपयांच्या 392 आणि 100 रुपयांच्या 282 अशा 2,24,000 रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या। त्याचबरोबर प्रिंटर, नोटांसाठीचा कागद, 2 मोबाईल आणि इतर साहित्य असा 70,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या तिघांना गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक संतोष गळवे, संतोष बर्गे, प्रदीप पाटील, वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, राजू कांबळे, अरविंद पाटील, समीर कांबळे, वैभव जाधव यांच्या पथकानं केली। दरम्यान या तिघांनी या बनावट नोटा कधीपासून बनवण्यास सुरुवात केली, त्या कुठे वापरल्या, त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत। दरम्यान अटक केलेल्या तिघा आरोपींना न्यायालयानं 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।